वेगवान बातम्या आता बघूया हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स. आनंद तुमचा, रंग आमचा. शिवसेनेचे 6-7 खासदार फुटणार. बघा ना, हिंमत असेल तर फोडून दाखवा. कारण फोडाफोडी करायला लागलात कधी तुमचं डोकं फुटेल. फोडाफोडीच्या राजकारणावरून उद्धव ठाकरेंचं शिवसेनेला खुलं आव्हान. शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची पुन्हा चर्चा. ठाकरेंचे 6 खासदार संपर्कात असल्याचा शिवसेनेचा दावा. ठाकरेंच्या खासदारांनी पत्रकार परिषद घेत काढली हवा. महाराष्ट्रातील प्रौढ लोकसंख्येपेक्षा मतदार जास्त कसे? राहुल गांधींचा सवाल. तर दिल्लीचा पराभव दिसत असल्याने राहुल गांधींकडून फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न, फडणवीसांचा टोला. लाडकी बहीण योजनेतून एका महिन्यात 5 लाख महिलांना वगळलं. वयाची अट आणि इतर सरकारी योजनांमधून लाभ घेणाऱ्या महिला योजनेतून बाहेर. आदिती तटकरे यांनी दिली आकडेवारी. हिंगोलीतील महिलांचे फोटो लावून 4 पुरुषांनी लाटले लाडक्या बहिणींचे पैसे. पुरुषांनी या योजनेचा फायदा घेतला असेल तर कठोर कारवाई करणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा. याच्या पलीकडे कुठलाही प्रश्न मला विचारायचा नाही. पंकजा मुंडे सोडून जर तुम्ही काही विचारलं तर तुम्ही या जिल्ह्याला अजून खात्यात करणार. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयातल्या बैठकीनंतर पत्रकारांनी प्रश्न विचारण्याआधीच पंकजा मुंडे संतापल्या. खासदार ओमराजे निंबाळकरांचे काका बाबा पाटील यांच्या कारला भीषण अपघात. एअरबॅग उघडल्याने मोठा अनर्थ टळला. 5 जखमींवरती उपचार सुरू. अंतरवाली सराटीत पुन्हा मंडप उभारण्याचं काम सुरू. मनोज जरांगेंकडून पुन्हा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची तयारी. उद्या पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती. पुण्यात पुन्हा पोलिसांवरती हल्ला. फोनवरती बोलत दुचाकी चालवणाऱ्याला रोखल्याने वाहतूक पोलिसांच्या डोक्यात घातला दगड. फुरसुंगीतील धक्कादायक घटना. आणि धाराशिवच्या वाशीत ओलीस ठेवलेल्या 19 ऊसतोड मजुरांसह 15 मुलांची तब्बल 45 दिवसानंतर सुटका. कामगार विभागाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल.